आढावा घेऊया, कारण ठाणे स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। तिथे काय परिस्थिती आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलंय, पाहूया। सध्या मी ठाणे स्टेशन परिसरात आहे आणि ठाणे स्टेशन परिसरात आपण बघतोय कशा प्रकारे स्टेशनच्या समोरचा भाग जिथे पूर्णपणे पाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सगळ्या रिक्षा टॅक्सी या ठिकाणी लागत असतात, मात्र काल रात्रीपासून जो पाऊस पडतोय त्यामुळे ठाणे स्टेशनचा जो बाहेरचा भाग आहे, ठाणे पश्चिमेतला जो भाग आहे तो कशा प्रकारे जलमय झालेला आहे आपण या दृश्यांमधनं दाखवतोय। पूर्ण सकल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि लोकल सुद्धा अप आणि डाऊन मार्गाच्या साधारणपणे 15 ते 20 मिनिटं उशिराने आहे। त्यामुळे अनेक जण कामाला निघालेले आहेत, मात्र प्रशासनाने सांगितलेलं आहे जर तुम्ही अत्यावश्यक काम असेल तरच तुम्ही बाहेर पडा आणि त्यामुळे रेड अलर्ट ठाण्यात आहे। आणि ज्या प्रकारे मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे ही दृश्य ठाणे स्टेशनच्या बाहेरच्या आपल्याला पाहायला मिळत आहे, जिथे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातोय। वेदांत नाईक, एबीपी माझा, ठाणे। आणि ठाण्यातला आढावा घेतल्यानंतर आपण सायनमध्ये येऊयात। सायन गांधी मार्केट परिसरात झालेल्या मुसळधार